नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करणार आहोत की छोटे छोटे जे सगळे व्यवसाय आहेत, छोटे व्यापारी आहेत, यांना या कोरोनाच्या लॉकडाऊनचा, निर्बंधांचा अधिक फटका बसलेला पाहायला मिळतोय. या सगळ्यांनी मागणी सरकारकडे अशी केली की काही निर्बंध जरूर ठेवा, काही शिथिलता त्याच्यामध्ये जरूर आणा, काही नियम आखून द्या, पण आम्हाला आमची दुकानं उघडू द्या. कारण ज्या प्रकारचं नुकसान छोट्या छोट्या व्यापाऱ्यांचं होतंय, हे नुकसान दिसून येणारं जरी नसलं तरी त्याचा तोटा आणि त्याचा फटका हा आकड्यात सांगता येणार नाही. अशा पद्धतीने यांना सगळ्यांना सहन करावं लागतोय. मध्ये या सगळ्या व्यापारी असोसिएशनच्या प्रमुखांनी, संघटनेच्या लोकांनी असं सांगितलं की 50,000 कोटी रुपयांचा फटका या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये या व्यापाऱ्यांना सहन करावं लागतं. मग ते एकच व्यापारी आहेत का? त्याच्यामध्ये वेगवेगळे सगळे घटक आहेत. तर याच सगळ्या घटकांशी आपण आज बोलणार आहोत. आपल्यासोबत किराणा असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती आहेत नाशिकवरून. आपल्यासोबत कापड व्यापारी असोसिएशनचे नरेश पारख आहेत नाशिकवरूनच. आणि आपल्यासोबत पुस्तकांच्या विक्रीसंदर्भात, पुस्तकांच्या प्रकाशनासंदर्भात, पुस्तकांच्या बाकी गोष्टी, ज्या जुनी पुस्तकं, परवा आम्ही काही बातम्या दाखवलेल्या होत्या की आता जुनी पुस्तकं घेणारी पण माणसं उरली नाही आहेत, नव्या पुस्तकांची दालनं उघडी नाही आहेत. आणि मग अशा याच्यामध्ये शाळा बंद असल्यामुळं शाळांच्यासाठी लागणाऱ्या पुस्तकांची विक्री थांबलेली आहे. तर त्या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्याकरता चपराक प्रकाशनचे प्रमुख आणि चपराक साप्ताहिकाचे संपादक घनश्याम पाटील आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत केटरिंग व्यवसायाच्या संदर्भात बोलण्याकरता म्हणून महाराष्ट्र केटरर्स असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार आहेत. कारण लग्न सराई सगळी संपली, लग्नाचे व्यवसाय संपले, छोटे छोटे काही कार्यक्रम होत असतील तर तिथे लागणारं केटरिंगचं जे काही काम आहे हेही मिळत नाही. या सगळ्या संदर्भात आपण या सगळ्यांशी बोलणार आहोत. मला सुरुवात प्रफुल्लजी आपल्यापासून करायची आहे. कारण सध्या किराणा दुकानाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 7 ते 11 वेळ दिलेली आहे, पण त्याच्यातूनही अजून किराणा व्यापाऱ्यांची वेगळी मागणी काय आहे की 7 ते 11 ही वेळ पुरेशी आहे की ही वेळ वाढवून पाहिजे? 7 ते 11 ची जी वेळ आहे किराणा व्यापाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत अयोग्य वेळ आहे. कारण ग्राहक हा 9 वाजेनंतर बाजारात खरेदीला निघतो आणि 9 ते 11 ही वेळ अत्यंत अत्यल्प आहे. यामुळे आमची यापुढची मागणी शासनाकडे एकच राहील की आम्हाला 9 ते 1 वाजेपर्यंत, 9 ते 4 वाजेपर्यंत जास्तीत जास्त वेळ किराणा व्यापाऱ्यांना द्यावा. कारण किराणा व्यवसाय हा अत्यंत जिकरीचा व्यवसाय झालेला आहे. कारण आज किराण्यामध्ये अनेक आमच्या वस्तू ज्या आहे ह्या सर्व नाशवंत वस्तू आहेत. आणि गेल्या लॉकडाऊन पिरियडमध्ये आमच्या किराणा दुकानातील अनेक वस्तू खराब होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. त्यामुळे आमची प्रमुख मागणी राहील की आता येणाऱ्या काळात आमची वेळ जी आम्हाला आहे ती वाढवून मिळावी आणि किराणा व्यापाऱ्यांना एक चांगलं पॅकेज शासनाने द्यावं. कारण छोटी छोटी दुकानं जी आहे त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान आज झालेलं आहे. नाही, अगदी खरं आहे की याच बरोबरीने अधिक दुसरा मुद्दा मला नरेशजी आपल्याला विचारायचा आहे की कपडा व्यापार गेली काही दिवस आपण बघतो की सातत्याने तो बंद आहे. लग्नसराईचा पण काळ तुमचा संपला. आता शाळा चालू होतील की नाही हा प्रश्नचिन्ह कायम आहे. मागच्या वर्षी शाळा चालू झाल्या नाहीत, यावर्षी होतील की नाही माहीत नाही. त्यामुळे या दुकानांमध्ये शाळा सुरू होताना खरेदीसाठी येणारी सगळी ग्राहकांची संख्या असेल, वर्षभरातल्या वेगवेगळ्या गोष्टींकरता खरेदीसाठी येणारी संख्या असेल, तर कपडा व्यवसायाचं आणि कापड व्यापाऱ्यांचं याच्यात किती मोठं नुकसान झालं आहे. आता शासन असं म्हणतं की कदाचित आम्ही काही निर्बंध शिथिल करू 1 जून नंतर. त्यात आपली मागणी काय? शासनाने 1 जून नंतर हे सर्व दुकानदार म्हणजे जे दुकान बंद ठेवलेले आहे ते सर्व चालू करण्याची शासनाला पहिले विनंती राहील. दुसरी गोष्ट, ह्या लॉकडाऊनमध्ये जसं मागच्या वर्षी सुद्धा लॉकडाऊन झालं, मार्च एप्रिल मध्ये होतं, तसं ह्या वर्षी एप्रिल मे मध्ये जो लॉकडाऊन लागला ह्याच्यात आमचं कापड व्यापाऱ्यांचं म्हणजे जसं लगन सराई असते, अक्षय तृतीया असते, रमजान ईद होती, त्याच्यात आमचं भरपूर मोठं नुकसान झालेलं आहे. कारण की जो वर्षभराचा जो आमचा टर्नओव्हर होतो त्याच्यात 40 ते 50% टर्नओव्हर हा या 3 महिन्यात होत असतो. मार्च एप्रिल मे महिन्यात हा साधारणतः दरवर्षीचा हे रेकॉर्ड आहे का बा 40% ते 50% पर्यंत आमचा धंदा हा होत असतो त्या टायमाला. पण ह्या मागच्या वर्षी पण आमचं तोच नुकसान झालं, या वर्षी पण आमचं तेच नुकसान झालेलं आहे. आणि हे नुकसान न भरण्यासारखं आहे. म्हणजे 3 वर्ष कमीत कमी भरणार नाही अशा परिस्थितीचं हे नुकसान आहे.
तिसरी गोष्ट अशी आहे की जसं मागच्या वेळी शासनाने केंद्र सरकारने सांगितलं होतं का EMI भरू नका, लेट भरा, तसं ह्या वेळेस तसं काही झालेलं नाहीये. EMI सुद्धा, बँकेचे कर्ज, बँकेचे हप्ते हे सुद्धा आजच्या तारखेला भरावं लागत आहे. आता एप्रिल महिना पूर्ण बंद गेला, मे महिना पूर्ण बंद आहे. आता एप्रिल महिन्यात माणसांना आम्ही पगार दिला काय, आता मे महिन्यात पगार द्यायचा कुठून, किंवा आम्ही आमचा घर खर्च चालवायचा कसा, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. आम्ही वारंवार शासनाकडे, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करून सुद्धा बाबा लाईट बिल माफ झालं पाहिजे, GST ला तुम्ही मुदत द्या, घरपट्टी आहे, भाडे आहे, दुकान भाडं जे असतं त्यांना माफ द्या. ह्या परिस्थितीत सर्वांना शासनाने सुद्धा आमच्या छोट्या व्यापाऱ्यांचा विचार केला पाहिजे. आज वारंवार पुणा महासंघ म्हणा, मुंबईचे हे सांगून सुद्धा अजून दुकानं चालू होत नाहीये. तर आमच्या नाशिक सारख्या सिटीत साधारणतः 1200 कापड व्यापारी आहेत. सर्व छोटे मोठे व्यापारी मिळून हा खूप मोठा नुकसान होत आहे. नाही, खरं आहे की नुकसान काही प्रमाणात होत आहे, पण आता शासन त्याच्यात शिथिलता आणून नियमांच्या अधीन राहून ही दुकानं उघडं ठेवायला काय परवानगी देतं हे बघणं महत्त्वाचं आहे. किशोर सरपोतदार, केटरिंग व्यवसायाच्या बाबतीत जर आपण विचार करायला गेलो तर या साधारणतः एप्रिल मेच्या काळामध्ये अधिक लग्नसराईचा काळ आपण पाहतो, किंबहुना जानेवारी फेब्रुवारी मार्च या दरम्यान परीक्षांचा कालावधी सोडला नेहमी येणाऱ्याच्या, तर त्याच्यातल्या तारखा काही वेगवेगळ्या असतात आणि याच्या पलीकडे जाऊन काही वेगवेगळ्या गोष्टीसाठी म्हणून केटरिंग आपल्याला लागतं. तर केटरिंग व्यवसायाचं याच्यातलं नुकसान किती मोठं आहे, कारण याच्याकडं फारसं कोणी गांभीर्याने पाहिलेलं मला आत्तापर्यंत दिसलं नाही. प्रत्यक्ष म्हणजे केटरिंग व्यवसाय हा हॉस्पिटॅलिटी व्यवसायामध्येच येतो. हो, आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसायाचंच अपरिमित नुकसान झालेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये केटरिंग आहे, आउटडोअर केटरिंग, त्याच्यावर म्हणजे आता लग्न सराईचा आपण जो उल्लेख केलात, तर मागच्या लॉकडाऊनपासून आत्तापर्यंत कमीत कमी 100हून अधिक मुहूर्त, वर्षातले जे मुहूर्त असतात ते 70 ते 80 मुहूर्त असतात, आणि त्याच्यावर ही सगळी इकॉनॉमी अवलंबून असते. त्याच्यावर लॉन्स, मंगल कार्यालय, बँक्वेट हॉल आणि ह्यावर अवलंबून असणारे सगळे केटरर्स. आणि आम्ही मध्ये शासनाला संपूर्ण याचा अहवाल सादर केला होता की या सगळ्या व्यवसायावर किमान 55 प्रकारचे व्यवसाय अवलंबून आहेत. केटरिंग, पौरोहित्य करणारे, फुलांचा व्यवसाय करणारे, इव्हेंट मॅनेजमेंट, ब्युटिशियन, बग्गीवाले, घोडेवाले, बँडवाले, असे अनंत लोक त्याच्यावर अवलंबून आहेत. आणि याचा सगळा लेखाजोखा आम्ही भारतीय पातळीवर, म्हणजे महाराष्ट्राच्या नाही, भारतीय पातळीवर सगळ्या संघटनांनी मिळून एक त्याचं निवेदन सरकारला वेळोवेळी दिलेलं आहे, राज्य सरकार आणि केंद्र सरकारला, की ह्या सगळ्या व्यवसाय संपूर्णपणे ठप्प झालेला आहे. आणि या संबंध किमान 120 मुहूर्त आता गेलेले आहेत. या 120 मुहूर्तांमध्ये 1 लाखहून अधिक लग्न व्हायची राहिलेली आहेत. म्हणजे आपण तो विषय केला तर असं खूप त्याचं गांभीर्याने विचार करता येण्यासारखं आहे. या व्यवसायाला कुठेही संघटितपणा नसल्यामुळे कुठल्याही प्रकारचं पॅकेज सरकार देऊ शकलेलं नाहीये. तर सरकारने ताबडतोब ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढावा आणि जे सदस्य आमचे आहेत याच्याशी असोसिएट, हे सर्व SOP शासनाचे सगळे नियम पाळणारे आहेत. तर ताबडतोब शासनाने याच्यावर कुठलंही शासनाकडे आणि आम्ही आर्थिक पॅकेजही मागितलेलं नाहीये, तर याचा ताबडतोब विचार करावा. ज्या मागण्या इतर व्यावसायिकांनी केल्या त्याच मागण्या आम्ही सुद्धा करतो की प्रॉपर्टी टॅक्स असेल, कारण कार्यालय बंद आहेत, लॉन्स बंद आहेत, बँक्वेट हॉल बंद आहे, पण प्रॉपर्टी टॅक्स मात्र घेतलेला आहे शासनाने. मिनिमम विजेचं बिल घेतलेलं आहे, भाडेपट्टी चालू आहे. ज्यांनी भाड्यांनी वास्तू घेतलेल्या आहेत त्यांचे आणि मालकांचे परत वादविवाद निर्माण झालेले आहेत. ह्या आणि एक लक्षात घेण्यासारखं आहे की जवळजवळ पुण्यासारख्या ठिकाणी 100हून अधिक वर्ष केटरर्स आणि ह्या व्यवसायातली लोक आणि हॉटेल व्यवसायातली लोक हे 100हून अधिक वर्ष पुण्यात राहत आहेत. या व्यवसायावर अवलंबून असलेले जेवढे कामगार आहेत त्यांची घरं आता पुण्यात आहेत. त्यांची शिक्षणं, त्या कामगारांना कसं मेंटेन करायचं, त्यांचे काही प्रापंचिक अडचणी, हे सर्व एक व्यावसायिकडून आम्हाला सगळं बघावं लागतं. व्यावसायिकांनी 2 गोष्टी कराव्या लागतात. एक त्याला कर रूपात
मला मला अजूनही काही बारकावे त्याच्याबद्दलचे विचारायचे आहेत. आहेत. घनश्याम पाटील, पुस्तकांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर पुस्तकांच्या बाबतीमध्ये या कोरोनाच्या काळात पुस्तकांची निर्मिती चालू राहिली, पुस्तकं तयार होत राहिली, पण ग्राहक तिथपर्यंत यायला ती दालनं उघडी नाही आहेत, हे एक वास्तव आहे. दुसऱ्या बाजूला पुस्तकांच्या खरेदीसाठी म्हणून ग्राहकांच्या ज्या पुस्तक पेठा असतील किंवा आपल्यासारखी दालनं असतील आणि साहित्य संमेलनासारखं ठिकाण असेल, ज्या ठिकाणी ही किमान पुस्तकांवरची वेगवेगळ्या नव्या चर्चा होऊ शकते, याच्यातलं काहीच आपल्याला सुरू असलेलं दिसत नाही. तर याचा फटका किती मोठ्या प्रमाणात पुस्तक विक्रेते आणि पुस्तक निर्मिती, प्रकाशन याला बसलेला दिसतोय? निश्चितपणे खूप मोठा फटका बसलेला आहे. प्रकाशकांच्या इंडस्ट्रीचा जर विचार केला तर परवा नागपूर सकाळने बातमी केली होती की पुस्तकांची दुकानं बंद असल्यामुळं 200 ते 250 कोटी रुपये या क्षेत्राला फटका बसलेला आहे. हा फटका फक्त प्रकाशकापुरता मर्यादित नाहीये, म्हणजे विक्रेते तर आहेत, प्रकाशक आहेत, त्याशिवाय या निर्मिती प्रक्रियेतले आमचे जे माणसं आहेत, त्यात बाइंडर आहेत, प्रिंटिंगवाले आहेत, कागदवाले आहेत, या सगळ्या घटकाला हा खूप मोठा फटका बसलेला आहे. सरकारनं अनुदानाच्या कुठल्याही कुबड्या द्याव्यात असं मला स्वतःला वाटत नाही, मात्र किमान पुस्तकं ही जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये असावीत. इतर आता अमेझॉन सारख्या ज्या साईट्स आहेत त्यावरून इतर सगळ्या वस्तू आम्ही पाठवू शकतोय, मात्र पुस्तकं पाठवायची परवानगी सरकार आम्हाला देत नाही, ही शोकांतिक आहे. या सगळ्या काळामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात पुस्तकांची निर्मिती केली. म्हणजे चपराक प्रकाशनचं जर आमचं उदाहरण घेतलं तर मागच्या वर्षभरामध्ये आमची नवीन जवळपास 70 पुस्तकं मी प्रकाशित केली. त्याच्या अक्षरशः गठ्ठे तसे पडून आहेत. त्यातल्या त्यात टपाल सेवा सुरू आहे, भारतीय पोस्ट खातं जे आहे, तर आम्ही ज्या आमच्या वेबसाईटवर येणाऱ्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या आम्ही टपालाच्या माध्यमातून सर्व्हिस देतोय, मात्र पुस्तकाची दुकानं बंद आहेत, ग्रंथालय बंद आहेत. ग्रंथालयाची साखळी सुद्धा जर आपण विचार केली तर ग्रंथालय संचालनाने त्यांचंही अनुदान थांबवलं होतं. बरोबर. त्यांच्या कामगारांचे पगार नाहीयेत. अशा एका घटकामुळं ग्रंथविश्वाशी संबंधित सगळेच निश्चितपणे अडचणीत आलेले आहेत. त्यामुळं आमचं एकच म्हणणं आहे की पुस्तकाला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये त्याचा समावेश करा. बौद्धिक खाद्य हे निश्चितपणे महत्वाचं आहे. घरी बसून लोक कंटाळलेले आहेत, म्हणजे अक्षरशः मनोरंजनाची सगळी साधनं संपलेली आहेत, लोकांच्या हातात वेळ आहे, चांगल्या पुस्तकांची मागणी मोठ्या प्रमाणात होते, तरी आम्ही पुस्तकं पोहोचू शकत नाही, हे शल्य आहे आम्हाला. नाही, खरं आहे की या अनेक गोष्टींवरती शासनाला निश्चितपणे विचार करावा लागेल. अजूनही काही याच्यातले मुद्दे घ्यायचे चर्चेला. आपल्याला एक छोटासा ब्रेक घेऊ. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय की जे छोटे व्यापारी, छोटे व्यावसायिक आहेत यांचं होणाऱ्या नुकसानाबद्दल आणि सरकार आता निर्बंधांमध्ये शिथिलता आणून काही ठिकाणी हे व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देणार का, या मुद्द्यावरती मला नरेश पारख आपल्याला विचारायचं आहे की मध्ये सगळे छोटे व्यावसायिक व्यापारी असं म्हणत होते की 1 जूनपासून शासनाने आम्हाला आमची दुकानं खुली करण्याची परवानगी द्यावी. जर सरकार ते करत नसेल तर आम्ही आमचा निर्णय घेऊन आम्ही आमची दुकानं उघडी करू. यात आपली भूमिका काय? पहिली गोष्ट तर असं आहे की रोटी, कपडा, मकान हे तिन्ही इसेन्शियल मध्ये येतात. मग त्याच्यात कपडा सोडून किराणा झालं, बिल्डर लोकांना झालं, सर्वांना सूट देण्यात आली, पण कपड्यांना, कापड व्यापाऱ्यांना कुठेही सूट देण्यात आलेली नाही. तर इसेन्शियल मध्ये रोटी, कपडा, मकान हे महत्वाचं होतं, त्याच्यात कापड हे वगळण्यात आलेलं आहे. पहिले ते त्यांनी परत ऍड करावं अशी आमची विनंती राहील. दुसरी गोष्ट, आता फार 2 महिने आता दुकानं बंद ठेवण्याचा प्रकार जो चाललेला आहे तो कमीत कमी आता तो बंद करावा. आता केसेस पण भरपूर कमी झालेल्या आहेत आणि नाहीच्या बरोबर आहे. तरी सरकारला आमची एकच विनंती राहील का 1 तारखेपासून आम्हाला कोणत्याही हालतीमध्ये दुकानं चालू करण्याच्या परवानगी द्याव्या, कारण की आता सरकारने कोणत्याही व्यापाऱ्यांचा अंत पाहू नये अशी माझं. प्रफुल्ल संचेती, आपल्याला काय म्हणायचं आहे? नियम सगळे पाळून वेळ आपली वाढवली पाहिजे. इसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये आमचा किराणा व्यवसाय येत असतो आणि त्यामुळे आम्ही सरकारचे सर्व नियम पाळून आम्ही आमची दुकानं 1 तारखेपासून पूर्ण वेळ उघडण्याचा प्रयत्न करू. सरकारला आमची विनंती एकच राहील की किराणा व्यावसायिक ही त्याचा जीव धोक्यात घालून जनतेची सेवा अनेक दिवसापासून करतो आहे आणि अशा परिस्थितीत जर व्यापाऱ्यांनी जर दुकानं किती दिवस बंद ठेवायची याची लिमिट आहे आणि मी सरकारला विनंती करेन की 1 तारखेपासून आम्ही आमची दुकानं पूर्ण वेळ उघडू आणि सरकारने आमच्या व्यवसायातील दुकानातील कर्मचाऱ्यांना, आमच्या कुटुंबाला सर्वांची व्हॅक्सिनची व्यवस्था सरकारने करावी आणि त्याच्यासाठी मी
सरकारला विनंती करतोय की आमची व्हॅक्सिनची व्यवस्था सुद्धा पूर्ण करावी. तर व्हॅक्सिन ज्या ज्या वेळेला शासनाच्या ह्याच्याप्रमाणे होईल तेव्हा त्या गोष्टी घडत राहतील. पण याच्यामध्ये तुमच्या सगळ्याच दुकानात मला सगळ्यांनाच हा प्रश्न विचारायचा आहे की आपल्या आपल्या ठिकाणी आपल्या आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जी माणसं काम करत आहेत तर त्यांच्या सुरक्षिततेसाठी म्हणून आपण काय काय पावलं उचलणार आहात. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण जसं आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी म्हणून काळजी घेतोय तसे तेही त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी म्हणून काळजी घेत असतात. आणि मग त्यांच्या बाबतीमध्ये आपण काय नियमावली आखणार आहोत, कारण आपल्याकडे येणारा ग्राहक आहे तोही एका कुटुंबातून येतोय, आपल्याकडे येणारा कर्मचारी आहे कामगार आहे तोही एका कुटुंबातून येतोय. तर यांची काळजी घेण्याची जबाबदारी म्हणून आपण काय पावलं टाकणार आहोत. मला सुरुवात किशोरजी आपल्यापासून करायची आहे, मग मी प्रत्येकाकडे जाईन. हां, प्रत्येक ॲक्च्युली FDA नियमांप्रमाणेच आमचं सगळं कामकाज चालू असतं. आणि आत्ताच्या सुद्धा मागचं अनलॉक जेव्हा झालं तेव्हा सुद्धा आमचे जे कर्मचारी होते त्यांना पूर्णपणे त्यांची वैद्यकीय तपासणी करून झालेली होती. त्यांची सर्टिफिकेट आम्ही प्रत्येकाने मिळवलेली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फूड हँडलिंग जे हा आमच्या व्यवसायातला मोठा पार्ट आहे. तर त्यामुळे ते खूप दक्षतेने आम्हाला करावं लागतं. त्याची काळजी घेऊनच आम्ही ते केलेलं आहे. आणि अशी कुठली केस आत्तापर्यंत लक्षात म्हणजे समोर आलेली नाही आहे की हॉटेल व्यावसायिकांमुळे किंवा तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये काही करोना फैलावाला काही मदत झाली आहे किंवा त्यातून प्रसार झाला आहे असं मोठ्या प्रमाणात निश्चितच आढळलेलं नाही आहे. आणि ती जबाबदारी आम्ही सगळ्यांनी घेतलेली होती. आणि याचं कौतुक वाटतं की अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे छोट्या व्यावसायिकांनी सुद्धा इतका त्याच्यावर भर दिला होता. मोठ्या व्यावसायिकांना ही अनिवार्य असते गोष्ट, FDA सगळे नियम पाळावेच लागतात. पण छोटे व्यावसायिकांनी सुद्धा किंवा अगदी रस्त्यावरचे पथारीवाले असतील त्यांनी सुद्धा ह्याची खूप दखल घेतलेली होती. आणि पॅकिंग मटेरियल असेल, फूड हँडलिंग असेल, जास्तीत जास्त स्वच्छता पाळायचा प्रयत्न केलेला आहे असं आपल्याला दिसून आलं. आणि ती खूप चांगली घटना आहे. करोनामुळे मला वाटतं हे खूप चांगले बदल सुद्धा होत आहेत. नाही बिलकुल की हे बदल होत आहेत. आणि यापूर्वीही केटरिंग व्यवसायामध्ये काही गोष्टींची काळजी घेऊन सुरक्षितता स्वच्छतेच्या संदर्भातले नियम पाळून काही बाबी तुम्ही पूर्ण केलेल्या आहेत, यात काही दुमत असण्याचं कारण नाही. मात्र सुरक्षा या कोरोनाच्या काळातली ती सगळ्यात महत्त्वाची आहे. घनश्याम पाटील, आपल्याला काय वाटतं की जेव्हा ग्राहक समजा उद्या पुस्तकाची दुकानं उघडली, पुस्तक प्रदर्शन भरायला लागली, साहित्य क्षेत्रामध्ये चर्चा व्हायला लागली आणि ग्राहक तिकडे यायला लागला, तर तिथे आपण काय काळजी घेतली पाहिजे. कारण येणारी व्यक्ती ही कशा संक्रमणातून येणार आहे हे आपल्याला माहीत नाही. आपल्याकडे काम करणाऱ्या व्यक्तींची काळजी आपल्याला घेतली पाहिजे आणि ग्राहकाची पण घेतली पाहिजे. तिथे आपण काय पावलं उचलणार. पहिली गोष्ट म्हणजे इतर सगळ्या क्षेत्रामध्ये अगदी चहाच्या टपरीपासून सगळीकडे जशी लोकांची गर्दी झालेली असते, प्रचंड सगळी रांगा लागलेल्या असतात, तसं दुर्दैवानं पुस्तकाच्या दुकानाच्या बाबत फारसं कधी झाल्याचं चित्र दिसत नाही. पुस्तकाच्या दुकानामध्ये तशी आधी फारशी गर्दी नसते. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची आणि आमची पूर्णपणे काळजी घेतोय. सरकारनं जे नियम आखून दिलेले आहेत त्याचंही पुरेपूर पालन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्राहक जर सगळ्या क्षेत्रात जर लोक येत आहेत तर शेवटी त्यांना सर्व्हिस देणं आमचं कर्तव्य आहे. किती दिवस कारण घरी बसून राहायचं. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो, मात्र बौद्धिक जो पोशिंदा आहे तो जर उपाशी राहिला तर भविष्यात निश्चितपणे प्रकाशकांची आत्महत्या होतील. तर ते जर होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला खरंच काळजी घ्यायला हवी. दुसरी गोष्ट, प्रिंटिंग प्रेस अजूनही बंद आहेत. प्रिंटिंग प्रेस बंद असल्यामुळे अनेक नियतकालिकांची छपाई होत नाहीये. मी अखिल भारतीय मराठी नियतकालिक परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून काम करतोय. आमच्या टपालाच्या सेवेनं जे सवलतीच्या दरात अंक जातात त्याची मोठी समस्या आहे की जे नियतकालिक सभासदांचे अंक पोस्ट करत नाहीयेत त्यांना एक दंड आकारला जातोय. अशा ज्या सरकारी पातळीवरची जी उदासीनता आहे, जो जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय, तो थांबवणं गरजेचं आहे. पुस्तकाची दुकानं जर उघडायला परवानगी दिली तर निश्चितपणे आम्ही सगळ्या प्रकारची काळजी घेऊ. खूप चांगली पुस्तकं प्रकाशित होत आहेत, ती वाचकापर्यंत न पोहोचणं ह्याच्यासारखं अजून काही वाईट नाहीये. मागच्या वर्षी सुद्धा 6 जूनला शिवराज्याभिषेक दिनाचं निमित्त साधून आम्ही काही पुस्तकं केली होती. यंदाचंही आमचं खूप मोठ्या प्रमाणात नियोजन सुरू आहे. 1 तारखेपासून पुस्तकाची दुकानं उघडतील, आम्हाला पूर्ण वेळ काम करायची संधी मिळेल असं वाटतंय. तसं जर झालं नाही तर या सरकारच्या विरुद्ध वाटेल ते बंड पुकारून 1 तारखेपासून कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या पुस्तकांचं काम सुरू ठेवणार आहोत. त्यासाठी त्यांना जी काही शिक्षा द्यायची ती आम्ही भोगायला तयार आहोत. मात्र आम्हाला आता याच्या पुढे आणखीन सहन करणं शक्य होणार नाहीये. खरं एक मर्यादा सरकारने जी घालून दिली होती ती मर्यादेचे काळही संपला आणि त्याच्यात आता सरकारने कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. शेवटी आपल्या दोघांना नरेशजी आणि प्रफुल्लजी अगदी थोडक्यात की आपण काय काळजी घेणार या सगळ्याबद्दल.
आम्ही आमच्या दुकानातील कर्मचाऱ्यांचे सर्वांची व्हॅक्सिन पूर्ण केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही ग्राहकांना सॅनिटायझरचा स्प्रे दिल्याशिवाय आम्ही त्याला दुकानात प्रवेश देणार नाही. त्याचा मास्क त्यांनी जर घातलेला असेल तर त्याला आम्ही किराणा देणार नाही. आणि आम्ही आमच्या दुकानावर मोठ्या प्रमाणावर बोर्ड लावलेले आहेत, नो मास्क नो एंट्री. त्यामुळे ग्राहकांना आम्ही विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त आमच्याकडे व्हॉट्सअपवर आपल्या किराण्याच्या याद्या द्याव्यात. आम्ही आपणास डिलिव्हरी द्यायला तयार आहोत. माझ्या माहितीप्रमाणे तो सरकारला प्रयोग आम्ही नाशिक महापालिकेने विनंती केला होता. करतो. नाशिक महापालिकेने हा प्रयोग केला होता ऍपच्या माध्यमातून की ही मागणी नोंदवा आणि तो घरपोच माल तुमच्यापर्यंत मिळेल. तो प्रयोग नाशिक महानगरपालिकेने जो केला त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. प्रतिसाद खरं आमच्या व्यापाऱ्यांनी आमचे स्वतःचे नंबरच्या जाहिराती वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवून आम्ही आमचा प्रसार केला आणि आमच्या कस्टमरला आम्ही जास्तीत जास्त होम डिलिव्हरीची सेवा आम्ही स्वतः दिलेली आहे आणि आत्ता पण आम्ही देत आहोत. त्यामुळेच आम्ही सरकारला विनंती करतोय की आम्ही आमच्या ग्राहकांची व कर्मचाऱ्यांची पूर्ण सुरक्षेची काळजी आम्ही घेऊ. तुम्ही आम्हाला फक्त दुकानं उघडण्याची परवानगी द्यावी. नरेशजी अगदी थोडक्यात शेवटी आम्ही आमच्या दुकानातले कर्मचारी म्हणण्यापेक्षा फॅमिली मेंबरच म्हणून आम्ही त्यांच्या पॉलिसी काढलेल्या आहेत. त्यांना 50,000 हजार रुपयाच्या पॉलिसी काढलेल्या आहे. काही दुकानदारांनी जसं सांगितल्याप्रमाणे सॅनिटायझर आहे, मास्क आहे, सोशल डिस्टन्सिंग आहे, त्या पद्धतीने आता लसीकरणचा जो विषय आहे तो आता आम्ही फ्रंटला येत असल्या कारणाने आम्हाला सर्वांनी लसीकरण आम्ही करून घेण्याचा प्रयत्न करू आणि ती आमची प्रयत्न चालू पण आहे. जितक्यात लवकर होईल त्या पद्धतीने आम्ही ते पूर्ण करू आणि ग्राहकांचं आणि आमच्या कर्मचाऱ्यांचं आम्ही सर्वांचं कसं व्यवस्थिशीर आणि सुरक्षित राहतील याची पूर्णपणे काळजी घेऊ आणि आम्ही आजपर्यंत घेत पण आलो आहोत. असं कोणत्याही दुकानात कोरोना झाला किंवा असं झालं याही पुढे तुम्ही सगळेजण ती काळजी घ्याल, कर्मचाऱ्यांची घ्याल, तुमच्या कामगारांची घ्याल, येणाऱ्या ग्राहकांची पण निश्चितपणे घ्याल. आता तुम्ही केलेल्या या सगळ्या मागण्या या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण चर्चा केल्या. आपण आशा करूया की सरकारचे सगळे मंत्री, प्रतिनिधी, अधिकारी आपला कार्यक्रम निश्चितपणे पाहत असतील, त्यांच्यापर्यंत हा पोहोचवण्याचा आपला एक प्रयत्न होता. धन्यवाद. किशोर सरपोतदार, घनश्याम पाटील, नरेश पारख आणि प्रफुल्ल संचेती, तुम्ही आलात आणि चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. 1 जूनला शासन दरबारी जी चर्चा सुरू आहे त्यात असं काही सांगितलं जात आहे की कदाचित जे रेड झोन आहेत, महाराष्ट्रातले रेड झोनमधले जे जिल्हे आहेत, हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये कदाचित नियमांची शिथिलता आणून, निर्बंध शिथिल करून काही प्रमाणामध्ये या व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासन दरबारी विचारात घेतला जातोय. आता निर्णय काय होतो, सरकार नेमका निर्णय काय घेत आहे, मंत्रिमंडळ त्यावर निर्णय काय घेतं आणि काय नेमकं मांडलं जातं हे बघणं मात्र सगळ्यांसाठीच महत्त्वाचं असणार आहे. बघूया सरकार काय निर्णय घेतं आणि व्यापारी काय पुढे 1 जूनला भूमिका ठरवतात याचा पाठपुरावा आपण करत राहणार. इथंच थांबू. नमस्कार.